नमस्कार. श्री स्वामी समर्थ. देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळले गेलेच पाहिजेत, तरच तुमची पूजा सफळ संपूर्ण होते असं मानलं जातं. इथं जाणून घेऊया याच गोष्टींबद्दल ज्या पूजेत केल्या नाही पाहिजेत, ज्या गोष्टी देवघरात ठेवणं अशुभ मानलं जातं. प्रत्येकाच्या घरात एक देवघर असतंच. या देवघरात सर्व देवतांचे फोटो ठेवलेले असतात. घरातील सर्व सदस्य या फोटोची पूजा करतात. पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे. या नियमांचं पालन केलं पाहिजे. देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नये. या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं. तुमच्या घरी ही देवघर असेल तर तुम्ही ही गोष्ट नक्की वाचा. कदाचित तुम्ही चुकून एखादी चूक करत तर नाही ना? तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच तुम्ही काढून टाका. देवपूजेतील देव एकमेकांस पाहत आहेत असे ठेवू नयेत. देवघरात धन पैसे दडवून ठेवू नका. देव्हाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती किंवा तसबिरी ठेवा. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती असू नयेत. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल. देवी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील, त्यापेक्षा जास्त नको. तसंच दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. आणि जर सोन्याचे देव असले तरीसुद्धा त्यांचं विसर्जन करावं. कारण नाही केले तर पूजकाचा वंश बुडीत जातो. अनेक संकटांनी त्यांना त्रास होतो. देव्हाऱ्यात भगवान शंकरांची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानवत होईल. कारण भगवान शंकरांचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मांडलं जातं. संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुखी मारुतीचा फोटो लावता येईल. त्याच्यानंतर देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय आणि अति उदास राहतं असं मानलं जातं. देवघरात मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत. शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचं फक्त आपल्याला शापच मिळतात असं सुद्धा मानलं जातं. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये. कारण गायत्री मातेचं स्वरूप पराकोटीचं पवित्र आहे. शिवाशिव पाळणं अति कडक असतं. विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली जाते. कारण तो यम असून अति उग्र व कडक आहे. म्हणून देवघरात म्हसोबा पूजू नये. त्यामुळं कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहतं. तसंच देवघरात पिराच्या चिन्हांची पूजा करू नये. इतर हिंदू देवतांची कृपा यामुळं लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. प्रथम गुरुची पूजा करावी, नंतर शिष्याची पूजा करावी. देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये ठेवू नयेत. ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात असं मानलं जातं. देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचांपेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्या. देव्हाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देव भग्न छिद्र पडलेले, आसन आयुधे हलत असलेले, चिरा गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. ताबडतोब असे देव विसर्जित करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. बक्षीस मिळालेले किंवा सापडलेले देव देवघरात पूजू नयेत. त्यांची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिलेत किंवा ज्यांचे ते देव आहेत, आपण केलेली पूजेचं फळ त्याच लोकांना मिळतं. आपली पूजा व्यर्थ ठरते. त्यामुळं बक्षीस म्हणून मिळालेले देव असतील अथवा आहेर म्हणून आलेल्या देवांच्या मूर्ती आपल्या घराच्या देवघरांमध्ये पूजू नयेत. आसरा देखील देवघरात पूजू नये. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावं. देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावं किंवा देवांचं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावं. दक्षिण उत्तर ही दिशा नसावी. देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावं. कारण ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते आणि ईशान्य दिशा
हलकी समजली जाते आणि देवघर हे नेहमी लाकडाचं सागवानी असावं, ते संगमरवरी नसावं. कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असते. संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जड तत्व उत्पन्न होतं आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते. त्यामुळं शक्यतो लाकडी सागवानी देवघर असावं. देवाऱ्यावर दिवंगत आई वडील वगैरेंचे फोटो लावू नयेत. देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी. उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत. श्रद्धा असेल तर मात्र रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करून घ्यावी. मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा. घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका. देवघरात लोक शिवलिंग ठेवतात. शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे. शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळं शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावं. त्याचा आकार कधी अंगठ्यापेक्षा मोठा नसावा. शिवलिंग हे पितळेचं असावं. त्यावर नाग नसावा. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये. कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचं पाणी नंदीवर पडतं व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळं त्यांचा कोप होतो आणि त्यामुळं आपल्यावर संकट उद्भवू शकतात. देवघरात कोणत्याच देवाचा रौद्र रूपातील फोटो ठेवू नका. नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावे. क्रोधातील फोटो ठेवणं अशुभ मानलं जातं. हसणारे फोटो शुभ मानले जातात. ते घरात सकारात्मकता आणतात. कोणत्याच देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका. तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यानं वास्तुदोष उत्पन्न होतात आणि तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर तो आजच काढून टाका. पूजेदरम्यान तांदळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं. ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतं. पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नयेत. त्याला अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच ते काढून त्याच्या जागी चांगले अख्खे तांदूळ तुम्ही ठेवून द्यायचे आहेत. देवघरामध्ये काडीपेटी ठेवू नये. तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवत नाहीत असं म्हटलं जातं. त्यामुळं तेल, काडीपेटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात. देवघरामध्ये त्या वस्तू ठेवू नयेत किंवा देवघराच्या वरती सुद्धा ठेवू नयेत. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणं गरजेचं आहे. जर माहीत नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावं लागतं. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणं किंवा एखादा टाक असणं आवश्यक आहे. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनतं ते पुन्हा वापरात आणायचं नसतं. ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीमध्ये प्रवाहित करायचं असतं. देवघरातील शाळीग्रामवर कधीही अक्षदा व्हायच्या नसतात. त्याच्यानंतर बघा, ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. नेहमी दोन हात जोडून मगच नमस्कार करायचा. आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. एकतर तेलाचा दिवा लावावा किंवा एकतर तुपाचा दिवा लावावा. म्हणजे तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असा लावावा. देवाला लावलेल्या समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एक तर 2 वाती लावायच्या किंवा एकच वात लावली समईमध्ये तरी चालते, पण 3 वाती या समईमध्ये लावायच्या नसतात. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचं असतं, पण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण त्यांना शरण गेलेलो असतो म्हणून आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ना बघा, ती मोठ्या आवाजात म्हणायची. परंतु आपण जेव्हा जप करतो तेव्हा जप करताना देवांचं नामस्मरण करत असतो, म्हणून ते शांततेत केलेलं कधीही चांगलं. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. अशा प्रकारे गंध लावायचा आहे. नैवेद्याच्या पानामध्ये किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू हे देखील वाढू नये.
कारण हे सर्व पदार्थ तामसी पदार्थ मानले जातात आणि तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत, म्हणून आपण नैवेद्याच्या पदार्थामध्ये ताटामध्ये हे पदार्थ लावायचे नाहीत. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते, म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. अशा प्रकारे देवघरासंबंधी पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपण आपल्या देवघरात नक्कीच पाळायचे आहेत. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरात देवांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात, त्यामुळं त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपलं घर सुंदर सुशोभित ठेवतो, त्याचप्रमाणे देवघरही दररोज सुंदर आणि सुशोभित करावं. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसंच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.